एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज महाराष्ट्र भरवत आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची आज महाराष्ट्रात दोन सभा होणार आहे। पहिले नंदुरबार आणि दुसरीकडे नांदेड या दोन ठिकाणी सभा होणार आहे। आपण पाहिलं तर काँग्रेसचे दिग्गज नेते जे आहेत ते महाराष्ट्राच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत। मल्लिकार्जुन खरगे असतील, रमेश चेन्नीथला असतील, स्वतः राहुल गांधी असतील, गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात जे आहे ते अनेक प्रचार सभा घेत आहेत। महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी या सभा घेत आहेत। महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी आपण पाहिलं तर महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही जे घटक आहेत, जे आघाडी आहेत, त्यांनी आपली कंबर कसली आहे आणि दोन्ही आघाड्यांकडून महाराष्ट्र जो आहे तो आपल्याकडे कसा खेचता येईल आणि महाराष्ट्रात आपली सत्ता कशा प्रकारे आणता येईल याकडे मोठ्या प्रमाणात तयारीला सुरुवात झालेली आहे। 20 तारखेला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा मतदान पार पडणार आहे आणि आपण पाहिलं तर दोन्ही महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, दोन्ही आघाड्यांनी आपली कंबर कसली आहे। राहुल गांधीची आज महाराष्ट्रात दोन सभा होत आहेत। आपण पाहिलं यापूर्वी देखील महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यात त्यांची सभा पार पडलेली आहे आणि अनेक सभेतून त्यांनी जे सत्ताधारी आहेत, जे भाजप आहे, शिवसेना आहे, यांच्यावर अनेक प्रकारे जी आहे टीका केली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, यांच्यावर देखील त्यांनी भाष्य केलं होतं। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी काँग्रेसने जो आहे तो आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता। त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की महालक्ष्मी योजनेअंतर्गत देखील ते दरमहा महिलांना 3000 रुपये देणार। त्याचसोबत जे आहे ते अनेक ज्या घोषणा आहेत त्यांनी आपल्या जाहीरनाम्यातून केल्या होतात। आज ज्या दोन सभा होत आहेत काँग्रेसच्या त्या अगदी महत्त्वाच्या आहेत, कारण की आज मुंबईत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे। त्यापूर्वी पालघर आणि खारघर आणि संभाजीनगर या ठिकाणी दोन सभा होत आहेत। तर राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असे दोन दिग्गज नेते जे आहेत ते आज महाराष्ट्रात आहेत। दोन्ही नेत्यांच्या दोन मोठ्या सभा होणार आहेत। अनेक ठिकाणी जे आहेत ते आपण पाहू शकतात की तयारी देखील झालेली आहे। राहुल गांधी यांच्यासाठी सभा अत्यंत महत्त्वाची आहे, कारण काँग्रेसने जो आपण पाहिला लोकसभेत जो काँग्रेसच्या बाजूने निकाल लागलेला होता त्याचा पुरेपूर फायदा या निवडणुकीतून कसा करता येईल याकडे काँग्रेसचे नेते जे आहेत ते तयारीला लागलेत। त्यामुळे आजच्या राहुल गांधीच्या दोन सभेतून राहुल गांधी कोणावर निशाणा साधणार आणि कशा प्रकारे कोणकोणत्या नेत्यांचा समाचार घेणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। डॅरेल मिरांडा, इंडिया न्यूज, महाराष्ट्र।